रस्त्याला हातात भेगा 4-4 फुटाच्या भेगा पडू लागल्यात. त्याच्यामध्ये टू व्हीलर गाड्या जाऊन ह्याच्यामध्ये होऊ लागल्यात, ॲक्सिडेंट होऊ लागल्यात, मृत्युमुखी पडू लागल्यात. आणि त्याच्यामध्ये पलीकडे जाऊन सुद्धा मृत्यू कमीत कमी आमच्या मसरगातील शिंदे परिवारातील 4 कुटुंब आहेत झाले. त्याचे वाली कोण आणि जे त्याच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे, जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्याच्या माननीय संभाजी भैयाजी पाटील साहेब आहेत, त्यांनी कोटीचा किंवा लाखोचा भ्रष्टाचार करून त्याच्यात टक्केवारीची भूमिका आमच्या निलंगा तालुक्यामध्ये चालते. टक्केवारीची भूमिका जो कुठला निधी द्यायचा आहे तो प्रत्येक गावाचा, ही ग्रामपंचायत काँग्रेसची आहे का, ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची आहे का, ह्यामध्ये दुजाभाव करून प्रत्येक गावचा आता हा मसलगा ही काँग्रेसची आहे तर ह्या गावांना निधी द्यायचा नाही. लोकसभेचे खासदार सुधाकर संघारे ह्या तालुक्यात कुणालाच ओळख नाही त्यांची, फक्त लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत म्हणून ओळख आहे. मात्र कुठला स्थानिक निधी आलेला नाही त्यांचा, किंवा गावामध्ये कुठला त्यांच्या खासदारकी निधीमधून कुठलं काम झालेलं नाही, किंवा एखादं समाज मंदिर झालेलं नाही, किंवा धर्मशाळा झालेली नाही, किंवा एखादं सभामंडप झालेलं नाही, कुठल्याही पद्धतीचा त्यांचा असा निधी मिळालेला नाही. आणि कोण कुठल्या गटात आहे, कोण कुण्या पक्षाचा नेता आहे हे सर्वसामान्याला कळायला तयार नाही. आज शिंदे गटात आहेत तर उद्या ठाकरे गटात आहेत, ठाकरे गटातले लगेच राष्ट्रवादीच्या गटात आहेत, अजितदादा गट, शरद पवार गट, याच्यामध्ये काय होईल, सर्वसामान्य नागरिक गोंधळून चाललाय, बरडून चालला. मग ते का राजकीय रणधुमाळी जनसामान्यांच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आपण निलंगा तालुक्यातील मसलगा या गावी आलेलो आहोत. येथे काही नागरिक आहेत, त्यांचे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत व त्यांना काही राजकारणावरून आता सध्या पेटलेलं रान काय सांगाल, यावरती भूमिका काय आहे आपली? आता चालू 2024च्या राजकारणामध्ये आता हे निवडणुकीचं रणधुमाळी चालू झालेले आहे. त्या अनुषंगाने हे जे आहेत, जो उठतो तो मी हे एवढे कामं केले, तो म्हणतो ते मी एवढे कामं केले, ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त आमच्यासमोर हा मोठा प्रश्न म्हणजे लेकराबाळाचा पडलेला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. ह्या मराठा आरक्षणावरती कोणीसुद्धा बोलायला तयार नाही. जो उठल्यापासून तो मी एवढे कामं केले, मी एवढे पाण्याचा प्रश्न, आपण लातूर जिल्ह्याचा प्रश्न आत्तापर्यंत काँग्रेस असेल किंवा BJPच्या सत्तेमध्ये सुद्धा कोणीसुद्धा मिटवलेला नाही. असा का प्रसंग पडला की रेल्वेने सुद्धा पाण्याचा प्रश्न पडला त्यामध्ये. आणि 8-10 दिवस झाले आता हे अवकाळी संकट शेतकऱ्यापुढे येऊन बसलेला आहे, पाण्याचा प्रश्न मोठा उद्भवलेला आहे. आणि त्याच्यातून सुद्धा कोणीसुद्धा बांधावर येऊन आमचे एवढे मोठे आता सध्याला आंब्याचं नुकसान झालेलं आहे, द्राक्षाच्या बागा होत्याच्या नव्हत्या झाल्यात, केळीच्या बागा होत्याच्या नव्हत्या झाल्यात. एवढंच आहे की आणि सगळ्यात त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन जो BJPचा जो श्रंगारी मुंडा आहे, ज्या दिवशी मतदान घेऊन गेलेला आहे, तो आणखी 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, आम्हाला तो कसला आहे, कसा दिसतोय तो दिसलासुद्धा नाही. आणि त्याच्या पुढे जाऊनसुद्धा ह्या चालू सत्तेच्या विरोधात जाऊन आम्ही जो कोणी आमच्या मराठ्याचा प्रश्न मांडणार आहे, मराठ्याचा आमच्या दादा पाटील साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला आहे त्याच्या पुढे जाऊन आम्ही दादाचा आदेशाचं पालन करून आम्ही त्या सत्ताधाऱ्याच्या विरोधात एकजुटीने मराठा बांधव पूर्ण मतदान करणार आहोत. या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी या सरकार मार्फत काय योजना राबवण्यात आल्या आपल्या गावात? योजना तर तिकडे जाऊ द्यात, पण कोणीसुद्धा येऊन कुठल्या योजनेचं काटेकोर पालन झालेलं आहे. कुठेतरी तुटपुंजी 2000ची मदत, शेतकरी सन्मान निधीचा योजनेचा लाभ म्हणून आपल्या 2000ची निधी दिल्यासारखा करतात, पण ह्या GSTच्या माध्यमातून 15,000 20,000 रुपये लादण्याचं काम हे सरकार करतं आहे. कुठेतरी 2000 विमा नाही, कुठलं आपलं कर्जमाफी नाही. हे आणि जो काही कांदा निर्यातीवर कुठेतरी 2 रुपये मिळते ह्या आशेने कांदा लागवड करणे, कुठेतरी शेतकऱ्याचे पूर्ण निर्यात बंदी करणे, त्यामध्ये ह्या शेतकऱ्याला, ह्या सरकारला शेतकऱ्याबद्दल कुठलंही घेणं देणं नाही व शेतकऱ्याच्या मागं कोणी सरकार ठामपणे उभा टाकायला तयार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ह्या उद्याच्या 8 दिवसामध्ये हे सर्व ताकदीने मराठा असेल किंवा शेतकरी बांधव असेल, जो कोणी शेतकऱ्याचे प्रश्न असतील, मराठा बांधवाचे प्रश्न असतील, जो ताकदीने जो निवडेल किंवा मिटवेल त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कम शेतकरी बांधव त्याच्या पाठीमागे उभा टाकणार आहोत. तर नक्कीच काही संघटनेचे बी पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या आपलं काय मत आहे. सध्याला राजकीय रणधुमाळी सुरू आहे, आपलं काय मत आहे यावर? याच्यावर काय मत आहे, आता श्रीदेवी बाळासाहेबांना सांगितलेत आम्हाला, तर इकडे तिकडे न जाता आपल्याला गावचा विकास बी बघायचे आहे
आणि लहान लेकराचा बी काही प्रश्न आहेत ते बी काही बघायचे आहेत. आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे आहोत. आपला या 10 ते 5 वर्षामध्ये आपल्या गावचा काय विकास झालेला आपण पाहिला? मला तर काही दिसाय नाही. सुधाकर शिंगारे जी म्हणतात ती पहिलं मत मागताना तेवढी आलेली, पुन्हा तर काही दिसायचं नाही. तर या ठिकाणी सुधाकर शिंगारे किंवा त्यांच्या सुपुत्रांनी महापुरुषांच्या मोठमोठ्या जयंत्या काढल्या, मोठमोठे इव्हेंट साजरा केले. तर यावर काय सांगाल? ते केले असतील बरं. आता ही जनतेचा विकास कुठे केलेत त्यांनी किंवा ते इव्हेंटच केले. हां फक्त इव्हेंटच केले. त्याच्या मागला सुधाकर शिंगारे यांचा हेतू काय होता? आता ती त्यांना माहीत, आम्हाला काय माहीत. राजकीय पोळी भाजून घ्यायची त्यांचा काढा होता ते आम्हाला काय माहीत. त्या टायमाला मतदान करायच्या टायमाला म्हणले की BJPला मतदान करा म्हणले. आम्ही केलो डोळे झाकून. तेव्हापासून तर त्यांची आमची काय गाठभेट नाही. या होऊ घातलेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये आपली काय भूमिका असेल? आता आमची काय भूमिका नाही. बाळासाहेबांनी भूमिका घेतल्यात. हर एक समाजाला घटकाला सोबत घेऊन चालायचा निर्णय घेतल्यात. त्यांच्या पाठीमागे आम्ही. तर आपण कुठल्या संघटनेचे पदाधिकारी आहात? वंचित बहुजन आघाडीचे. तर आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की नेमकं या 5 ते 10 वर्षामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काय विकास झाला. बघा, ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं देशामध्ये, त्यावेळेस आपल्या देशामध्ये थोडी रस्त्याची अवस्था बिकट होती. या देशामध्ये फक्त नरेंद्र मोदी साहेबाचं एकच काम दिसून आलं, त्यांच्या नेत्याचं म्हणजे गडकरी साहेबाचं. रस्त्याचं जे जाळं झालं देशभरात ते कौतुकास्पद आहे. बाकीच्या बाबतीत जर कुठला विकास तर म्हणायला नाही दिसण्यासारखा, की फक्त आता आपला GDP असेल. ज्यावेळेस मनमोहन सिंग काळाच्या त्यांचं सरकार होतं त्यावेळेस आपल्या देशाचा GDP चांगल्या प्रकारे होता. मात्र नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये GDP खाली आला. गॅसचे दर 400 आणि 1100 रुपये झाला. कुठल्या शेतीमालाला भाव राहिले नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस सोयाबीनसाठी एवढं मोठा लढा उभा केला, सगळं महाराष्ट्रभर आंदोलन केले की आम्ही तुम्हाला सोयाबीनला 6,500-7,000 हजार रुपये भाव देऊ. आज किती भाव आहे? 4,500 रुपये शेतकऱ्याला भाव मिळत आहे. पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून तर गायबच झाले. कुठे गेले काय आता नाही, पता नाही. आता लोकसभेचे खासदार सुधाकर शिंगारे ह्या तालुक्यात कुणालाच ओळख नाही त्यांची. फक्त लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत म्हणून ओळख आहे. मात्र कुठला स्थानिक निधी आलेला नाही त्यांचा, किंवा गावामध्ये कुठला त्यांच्या खासदारकी निधीमधून कुठलं काम झालेलं नाही, किंवा एखादं समाज मंदिर झालेलं नाही, किंवा धर्मशाळा झालेली नाही, किंवा एखादं सभामंडप झालेलं नाही. कुठल्याही पद्धतीचा त्यांचा असा निधी मिळालेला नाही. आता तालुक्याचे आमदार झालं संभाजी पाटील, त्यांच्या माध्यमातून थोडाफार निधी आलेला आहे. तेवढेच कामं झालेली आहेत तालुक्यामध्ये, गावामध्ये. आणि आता इथून पुढं सांगायचं झालं तर आम्ही ज्या समाजाच्या माध्यमातून किंवा आरक्षणाच्या माध्यमातून काम करत असताना ज्या नेत्यांना भेटलो की त्यांनी फक्त हो करूया, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मात्र ज्यावेळेस रस्त्यावर उतरण्याची वेळ येते मराठा समाजाला, त्यावेळेस कुठलाही नेता पाठीमागे खंबीर उभे राहत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही मतदान करायचं कशामुळे कोणाला तरी? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मतदानच करणार नाही. जरी मतदान केलो तरी एखाद्या चुकीच्या माणसाला मतदान झालं हरकत नाही, मात्र या माणसांना, ठराविक माणसांना मतदान करायचं नाही, ही आमची भूमिका आहे. आपल्या गावासाठी ग्रामसडक योजनेचा किती लाभ आहे? आता ते सरपंचाला उपसरपंचालाच माहीत. मात्र ज्या वेळेस आता ही मसलगा गावात येणारा जो फंड आलेला होता, ते म्हणतात जिल्हा परिषद सदस्यवाले म्हणतात की मी दिला निधी, आणि गावातले काही कार्यकर्ते नेते जे आहेत ते म्हणतात की आमदार साहेबांनी दिला निधी. ह्या दोघांच्या भांडणामध्ये जो 10 लाखाचा निधी आमच्या गावचा पडून गेला किंवा परत गेला असेल, मात्र तो रस्ता तसाच कायम राहिला. आता लहान लेकर जाणारे आहेत शाळेला, एसट्या वाहतूक होणारे आहेत. काही मध्ये 3 महिने एसटी बंद झाली रस्त्यामुळं. याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. आता मसलगा गावातून वरी हनुमंतवाडी जाणारा रस्ता गेले 10 वर्ष झालं पूर्णपणे खराब होऊन गेलेला. कुठला नेता त्या रोडनी यायला तयार नाही, किंवा गावातला सरपंच उपसरपंच सुद्धा त्या रोडनी येत नाही. मात्र त्यांची दानत होत नाही की आपण बा ती निधी आणावा आणि तो रस्ता करून घ्यावा. फक्त हे विधावे की त्याने निधी दिला, फलाण्यानं निधी दिला, आणि काम राहिलं तिकडंच. ह्याच्यामुळं फक्त यांचं एवढंच आहे की राजकीय पोळी आपली कशी भासता येईल या प्रयत्नामध्ये सध्या सर्वस्व नेते आहेत. आणि कोण कुठल्या गटात आहे, कोण कुण्या पक्षाचा नेता आहे हे सर्वसामान्याला कळायला तयार नाही. आज शिंदे गटात आहेत तर उद्या ठाकरे गटात आहेत, ठाकरे गटातले लगेच राष्ट्रवादीच्या गटात आहेत, अजितदादा गट, शरद पवार गट. याच्यामध्ये काय होईल, सर्वसामान्य नागरिक गोंधळून चाललाय, बरडून चालला. मग ते काय कुणाचा मग कधी लक्षात येणार आहे?
माझी प्रतिक्रिया अशी आहे की सर्व जनतेला जो काही काम करणारा नेता आहे त्याच्याच पाठीमागं खंबीरपणे उभे राहून त्यालाच मतदान करावं आणि आम्हाला जो कोणी न्याय देईल मराठा समाजाला सक्षमपणे की बाबा मी तुम्हाला लोकसभेमध्ये गेल्यानंतर तुमचा खंबीरपणे प्रश्न मांडू शकतो अशाच नेत्याला आपण मतदान करावं एवढीच माझी भावना आहे. आत्ताच आमच्या सहकारी बोलल्याप्रमाणे माननीय गडकरी साहेबांनी निधी दिला तो दिला प्रामाणिक आम्ही त्या दुमताचे नाही, पण त्यातून सुद्धा हे आमचे स्थानिकचे आमदार माननीय संभाजी भैयाजी पाटील साहेब आहेत, त्यांनी कोटीचा किंवा लाखोचा भ्रष्टाचार करून त्याच्यात टक्केवारीची भूमिका आमच्या निलंगा तालुक्यामध्ये चालते. टक्केवारीची भूमिका जो कुठला निधी द्यायचा आहे तो प्रत्येक गावाचा ही ग्रामपंचायत काँग्रेसची आहे का, ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची आहे का, ह्यामध्ये दुजाभाव करून प्रत्येक गावचा आता हा मसलगा हे काँग्रेसची आहे तर ह्या गावांना निधी द्यायचा नाही. ह्याच्या पुढे जाऊन आंबेगाव असेल तो कुठल्या पक्षाचा आहे, काँग्रेसचा आहे तर तो निधी द्यायचा नाही. तर आज कमीत कमी 10 वर्ष झाला हा रस्ता रखडलेला आहे. ह्या रस्त्याला कोण निधी द्यायला तयार नाही. त्याच्यामध्ये पलीकडे जाऊन लातूर जहिराबाद हायवेचा प्रश्न गेली कित्येक दिवस झाले, आज 4 वर्ष झाले काम चालू आहे. आज रस्त्याला हातात भेगा 4-4 फुटाच्या भेगा पोड लागल्यात. त्याच्यामध्ये टू व्हीलर गाड्या जाऊन निधी ह्याच्यामध्ये होऊ लागलेत, ॲक्सिडेंट होऊ लागल्यात, मृत्युमुखी पडू लागल्यात. आणि त्याच्यामध्ये पलीकडे जाऊन सुद्धा मृत्यू कमीत कमी आमच्या मसरगातील शिंदे परिवारातील 4 कुटुंब आहेत झाले. त्याचे वाली कोण आणि जे त्याच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे, जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो शिंदे डेव्हलपरचा अधिकारी रातोरात आला, कामं केला व पळून गेला. आणि आज आमच्या जमिनी दोन्ही साईडच्या अधिग्रहण झाल्या, कोण त्याचा मावेजा द्यायला तयार नाही. प्रामाणिक महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिला पूल म्हणून नितीन गडकरी साहेबांनी उद्घाटन केलं, पण त्याच्यावरती उद्घाटन केले त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आज रस्ते बघू शकता साहेब. त्याच्यामध्ये आम्हाला एवढं सांगायचं आहे ह्या स्थानिकच्या आमदारांनी ह्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस केला पाहिजे व आमच्या निलंगा तालुक्यात सरंगारेच्या माध्यमातून असतील किंवा स्थानिक आमदारच्या माध्यमातून असतील आमचा विकास कुणीही करायला तयार नाही. आणि ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा जो कोणी आमचा विधानमंडळात जो कोणी मराठाचा प्रश्न मांडेल त्याच्या मागं ठाम एक ताकदीने आम्ही मराठा समाज ताकदीने उभे राहणार आहोत. नक्कीच सध्याला कोणता नेता कोणत्या पक्षाचा आहे हेच जर जनतेला माहीत नसेल तर मतदान देऊन काय फायदा, अशी येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. बेदडगावासाठी मी शरद पवार, लातूर.